प्रभाग 10मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सचिन राठोड यांनी बंजारा समाजासाठी एक मोठा अजेंडा घेतलेला आहे. सचिन राठोड आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की बंजारा समाजासाठी त्यांनी काय न्याय देणार आहेत किंवा ह्या ठिकाणी जे राहणारी बंजारा समाज वस्ती आहे या वस्तीसाठी त्यांचा काय अजेंडा असणार आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर नमस्कार. विश्व आपलं PSR 24 न्यूजमध्ये स्वागत आहे. मला सांगा बंजारा समाजासाठी आपलं काय अजेंडा असणार? नमस्कार. जय भीम, जय शिवराय, जय सेवालाल. बंजारा समाजाच्या वस्तीसाठी लढण्यासाठी थांबलेलो आहे. बंजारा समाजाची वस्ती ज्या टायमाला सत्ताधारी लोक होते त्या टायमाला बंजारा समाजांचे घरावर बुलडोजर चालवलेलं आहे. त्यांना नळदुर्ग नगर परिषदेने कुठल्याही प्रकारची नोटीस न देता, कुठल्याही प्रकारची त्यांना सुनावणी न देता बंजारा समाजावर असा खूप मोठा अत्याचार झालेला आहे आणि त्यांच्या घरावरती बुलडोजर चालवलेला आहे. आणि आज 10 वर्ष झाले बंजारा समाजाला कुठलाही न्याय मिळाला नाही. आम्ही उपोषण केलं, नगर परिषदमध्ये भरपूर काही तक्रारी दिल्या, कलेक्टरकडे गेलं, तिथेही निवेदन दिलेले आहेत. अशा खूप प्रकारचे आम्ही प्रयत्न केलेले आहेत. पण आज 10 वर्ष झाले या बंजारा समाजांना, दलित समाजांना, मुस्लिम बांधवांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही. त्या न्यायाला कुठेतरी, त्या समाजाला कुठेतरी न्याय मिळावं असं म्हणून वंचित बहुजन आघाडी नळदुर्ग शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे. आणि मी असं इच्छा व्यक्त करतो की वंचित बहुजन आघाडीकडून नळदुर्ग शहरातील बंजारा समाज, दलित बांधव व मुस्लिम समाज, इतर OBC समाज या प्रत्येक समाजाला न्याय मिळेल. आणि या न्यायासाठी जो प्रयत्न आम्हाला करावा लागेल तो प्रयत्न आम्ही पूर्णपणे करणार आहोत. मला सांगा आपला अजेंडा काय? आमचा अजेंडा आहे गोरगरिबांचे जे घरं उद्ध्वस्त झालेले आहेत त्या गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचा, त्यांना मालकी हक्काचे घरं मिळावं, त्यांना घरकुलमध्ये योजना मिळावं, त्यांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना मिळावं आणि त्यांचे घरे पक्के व्हावे. मग मला सांगा आपल्या विरोधात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. मग मला सांगा ह्यांना काय आपण आव्हान देणार? नळदुर्ग शहरामध्ये खूप काही धनशक्ती आणि जनशक्ती हे दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मी वंचित बहुजन आघाडीकडून 10 नंबर वार्डातून अधिकृत उमेदवार सचिन राठोड हे उतरलेले आहेत. हे जनतेला न्याय देण्यासाठी, गोरगरिबांना न्याय देण्यासाठी आज आम्ही या नगर परिषदेमध्ये उतरलेलो आहोत. आणि कुठेतरी जनता आम्हाला न्याय द्यावं आणि जनता आम्हाला पाठिंबा द्यावं. आणि जनतेला एकच आवाहन करतो की जनतेला आम्हाला एकमत टाकून आम्हाला विजयी करावं आणि मोटरसायकल लावला बघा व विकास करावा. हां, मला सांगा आपण आज बंजारा समाजासाठी एवढ्या दिवसापासून झगडता. मला सांगा बंजारा समाज तुमच्यावर विश्वास ठेवलेला आहे? बंजारा समाज ज्या टायमाला 2015मध्ये घरं पडली गेली त्या टायमाला त्यांच्या डोळ्यातून अश्रू नाही, रक्ताचे अश्रू वाहत होते. ज्या टायमाला 2015 आणि 16मध्ये घरे पडली गेली त्या टायमाला त्या लोकांची परिस्थिती अशी होती, असं रस्त्यावर त्यांनी बसलेले होते. कुठलाही दिग्गज नेता असा आला नाही आणि त्यांना प्रोत्साहन मिळालं नाही. आणि आतापर्यंतही त्यांना कुठेतरी न्याय मिळालेला नाही. ह्या न्यायासाठी, हक्कासाठी आज आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून नळदुर्ग शहरामध्ये उभारलेलो आहोत. आपण ऐकलेलं आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अजेंडा वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे विश्वासाला व सहकार्य मिळेल
असे भावना व्यक्त केले आहे। PSR 24 न्यूजसाठी प्रवीण राठोड, तुळजापूर, धाराशिव, महाराष्ट्र। आज आपण नळदुर्ग बंजारा समाज वस्तीवर आहे। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष आर्यस गायकवाड आहेत की बंजारा समाजासाठी किती तळमळ आहे। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की बंजारा समाजासाठी भाऊंची एवढी कस काय तळमळ आहे, किंवा मागासवर्गीय लोक असतील, OBC लोक असतील, अनेक मतदार असतील, या मतदारापाशी डोर टू डोर जाऊन दिवसाचं रात्र करून त्यांनी फिरत आहे। आपण भाऊकडनं जाणून घेऊया। भाऊ नमस्कार, PSR 24 मध्ये नमस्कार। वंचित बहुजन आघाडी जिल्हा उपाध्यक्ष आर्यस गायकवाड। या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणुकीसाठी बंजारा समाजातील एक होतकरू युवक, तरुण कार्यकर्ता सचिन युवराज राठोड यांना प्रभाग क्रमांक 10 मधून आम्ही उमेदवारी दिलेली आहे। प्रभाग क्रमांक 10 मधले जे काय समस्या आहेत, अडचणी आहेत, गेली 10 वर्षापासून आम्ही जाणून आहोत। 10 वर्षापूर्वी या ठिकाणी चांगली लोकवस्ती असलेली OBC समाजाची आणि इतर मागासवर्गीयांची वस्ती असलेली काही लोकांना पाहवलं नाही। त्या लोकांनी चालू वस्तीवर बुलडोजर फिरवला आणि या लोकांना बेघर करण्याचा प्रयत्न इथल्या प्रस्थापित वस्तीने केलेला आहे। आम्ही अनेक वेळेस आंदोलनं केलं, अनेक वेळेस त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला, नगरपालिकेमध्ये विचारलं। जोपर्यंत आपला हक्काचा माणूस नगरपालिकेमध्ये जाणार नाही तोपर्यंत या समाजाला न्याय मिळणार नाही। त्या दिवशीच आम्ही मनामध्ये खुणगाठ बांधली होती आणि त्यांना सांगितलं सचिन युवराज राठोडला की तुमच्या वस्तीमधून एखादा उमेदवार आम्हाला द्या, आम्ही त्याला निवडून आणू आणि तुमचं काम तुमच्या हाताने करून घ्या। या ठिकाणी सचिन युवराज राठोड नावाच्या युवकाने हे सगळं दिव्य पत्करलं आहे। आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना शेवटपर्यंत आम्ही साथ देणार आहोत आणि त्यांना पक्की घरं मिळवून देणं हे आमचा संकल्प आहे आणि त्याच्यासाठी आमचं जीवन आम्ही समर्पित करीत आहोत। या ठिकाणी बंजारा समाजाला जो झालेला अन्याय आणि अत्याचार आहे, इथल्या कुठल्याच प्रस्थापित पक्षाने त्याला मनावर घेतलं नाही किंवा त्यांचे अश्रू पुसले नाही, त्यांना सहानुभूती दाखवली नाही। ज्यावेळेस सचिन युवराज राठोड निवडणुकीला उभा राहिले त्यावेळेस बी अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु सचिन युवराज राठोड हा मागे हटला नाही आणि सचिन युवराज राठोड यांनी या समाजाला न्याय देण्यासाठी पुढे आल्यानंतर आम्ही त्यांचं स्वागतच करून त्यांना उमेदवारी दिलेली आहे। त्यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर। गॅस सिलेंडरच्या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना बहुमताने निवडून द्यावं आणि आपल्या हक्काचा माणूस सभागृहामध्ये पाठवावं आणि आपलं काम करून घ्यावं, एवढीच आशा आणि अपेक्षा सर्व बंजारा समाज आणि समस्त वार्ड क्रमांक 10 मधील सर्व जनतेला मी करीत आहे।